हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आपण सकाळी उठून रेडी होऊन आता आपण निघतोय कुणकेश्वर जायला. हे असं आउटफिट आहे. सो बघूया कसा होतो आजचा दिवस. ऑटो आलेली आहे आपली. आता आपण निघतोय ऑटोने कुणकेश्वरसाठी. बघू शकता काकांची ऑटो किती भारी आहे. इथे एक फॅन आहे, गणपती बाप्पा. इथे असं एक फॅन, इथे फिरायला आहे. आता ते एकदम कम्फर्ट दिलाय, पडदे वगैरे लावून. आपण अशी आता एंट्री करतोय. ओके, हा इथून रस्ता गेलाय, हा लाईट हाऊस साठी गेलाय. ओके, आता जातोय आपण आतमध्ये. देवगड किल्ला आहे हा. देवगडमध्ये आल्यानंतर तुम्ही असे खूप सारे लोकेशन्स आहेत, तुम्ही बघू शकता. हा देवगड किल्ला आहे. ह्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपलं इथे मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही, मस्त सुंदरसं लोकेशन आहे. हे गणपती मंदिर आहे. आता इथे सुद्धा आपण दर्शन घेणारच आहे. पुढे आल्यानंतर आपण आता किल्ल्यावरती एक राऊंड मारूया. कसं काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवेनच. आलो आहे आपण आता इथे. मेन किल्ला पुढे आहे. आपण इथे चालत जातो की सरळ सरळ. तुम्ही बघू शकता असा व्ह्यू आहे हा इथून. इथे इथून मला तरी वाटतंय की असं येणाऱ्या दुश्मनांवर नजर ठेवत असतील. इथून कोण येत नाहीये. राऊंड असेल इथून उतरल्यानंतर. खूप डीप आहे इथे. त्या टाइमला इथे नदी वगैरे वाहत असेल वाटतं, किंवा डायरेक्ट दुश्मन लोक यायला नाही पाहिजे म्हणून असेल. डबल तटबंदी, डबल तटबंदी म्हणतात त्याला. आता कळलं मला. सॉरी. काल आपण डे फर्स्ट ऑफ देवगडमध्ये आपण काल तिथे होतो त्या लोकेशनला. तुम्ही बघू शकता की जिथे पवनचक्की आहे ना, त्या लोकेशनला आपण थांबलोय. आणि आता तुम्ही बघू शकता ते लोकेशन दाखवल्यानंतर हा आपला ॲक्च्युअल हे आहे किल्ला आहे. हा टोक आहे किल्ल्याचा आपल्या. ओके, देवगड किल्ल्याचा. तुम्ही बघू शकता हा समुद्र. अशा प्रकारे मस्त हा व्ह्यू आहे इथून. इथे तुम्ही बघू शकता इथे पण आधी काहीतरी असेल महाराजांच्या काळामध्ये. आणि ही पूर्ण स्पेस इथे पण काही ना काही असणार, थोडं अवशेष बाकी इथे. पूर्ण किल्ला आता तसा आता आधीसारखा नाही आहे, पण इथे आधी काही ना काय असणारच. इथे पण आता तुम्ही बघू शकता ते बुरुजसारखं आहे इथे. ओके, आणि इथे सुद्धा काहीतरी असतं. काहीतरी आता अवशेष बाकी. पूर्ण किल्ला तर ढासळला दिसत हा आपला. हे इथे तुम्ही बघू शकता. हे आता आपण आलो आहे देवगड किल्ल्यावरती जे गणपती मंदिर आहे, गणेश मंदिर, तिथे आपण आलो आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो कसं असेल ते पूर्ण व्ह्यू गणेश मंदिराचा. पाऊस चालू झालाय परत. गावाला खूप पाऊस आहे. देवगड किल्ला, किल्ल्यावरती मंदिर आहे.
आपण बघू शकता. चप्पल इथेच काढतोय आपण. आपण आलो आहोत. एंट्री गेट आहे. सुस्वागतम कुणकेश्वर मंदिरचा. ओके, आता इथून आपण पुढे जातोय. चप्पल स्टँड आहे. इथे आपण चप्पल काढणार आहोत बघा. शॉर्टकट आणि हे मेन एंट्री श्री क्षेत्र कुणकेश्वर. बरोबर, आता आतमध्ये जाऊया. कसं काय असणार आहे मला दर्शन करून देतो मी. ऑनलाईन दर्शन. सगळ्या मंदिराचं दर्शन आपण एक करून घेणारच आहे. आता आधी आपण मंदिरात दर्शन घेऊन घेऊया. हा असं मंदिराची एंट्री मध्ये गेल्यानंतर असा व्ह्यू आहे हा. मंदिरात एक्झिट घेतली आपण. बाहेर आलोय. बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता हा दृश्य व्ह्यू आहे. इथून व्ह्यू आहे हा बीचचा, कुणकेश्वर बीच. खूप सारी लोक आहेत. सगळे आपले फोटोग्राफी फोटोशूट वगैरे चालू आहे. चला आता आपण बाकीच्या देवांचं दर्शन घेऊया. सुरुवात करूया. आपण एक राऊंड संपवूया. मेन मंदिर आहे आता आणि ते बाकीचे छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत. कुशाला आल्यानंतर
माहिती घेऊ शकतो सगळं पुढे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर भेटणार आहे पूर्ण. सेकंड आहे श्रीमंडलिक मंदिर. त्यानंतर आपण इथे शंकराचं पिंडी बघू शकता. हाय एव्हरीवन, आता आपण आलो आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखर बावला. हा गणपती खूप फेमस आहे, तुम्ही याचे खूप रील्स बघितले असाल. पोखर बावचा गणपती तुम्ही गणपती मंदिर दर्शन घेतल्यानंतर आता आपला इथून असे इथून खाली जायचं. हे शंकराचं मंदिर आहे. जायचं कसं पण आता मला प्रश्न पडलाय, जायचं कसं? याच्यावर जागा का सध्या नाही, कसं होणार? खूप जास्त फास्ट आहे पाणी. आम्ही सुद्धा ट्राय करतोय जायचं कसं, बिकॉज हे खूप जास्त डीप आहे, खोल आहे. त्याला डुक्की नाही मारू शकत, देवाचं पाणी असू शकतं. मला तरी असं वाटतंय की देवाचं पाणी आहे. बघूया कसं काय, ते खूप जास्त फास्ट आहे ओके. आणि मी ट्राय करतोय जाण्यासाठी. नाही
नाही खाली जाऊया याच्यावरतून जाऊया. पाणी आपलं असं वाटतंय पण हे डीप खूप आहे. जास्त डीप पाणी आहे आणि असं खाली वाहत 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 खाली. ग्रीनरीच ग्रीनरी. हाय विमा, आता जस्ट आपण आलो आहे दर्शन घेऊन आणि आता आपण जातोय लंच करायला. इथे घड्याळ बघू शकता तुम्ही, 2:30 वाजले जातात. इथे क्यूट घड्याळ आहे. 2:30 वाजले. आता आपण निघतोय लंचसाठी वरती. हाय एव्हरीवन, सेकंड डे आपल्या विलामध्ये आपला आज आणि लंच करतोय. लंचमध्ये आहे त्यामुळे व्हेज थाली ऑर्डर केली आहे मी. दाल तडका, जिरा राईस आहे, पॉम्प्लेट फ्राय आहे आणि चिकन फ्राय सुद्धा केलं. ओके, तर मी सुरुवात तर चिकन फ्राय खाऊनच करणार आहे. मस्त म्हणजे मस्त आहे. कुठे आलं मी गेस करत. माझ्या फेवरेट जागेवरती आलं. माझी फेवरेट जागा आहे. हा आपला पवनचक्कीचा व्ह्यू आणि हा आपला बीच. पॅन्ट भिजली. मोठी लाट आली एकदम.